हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे गायत्री. चला आज बनवूया आपण दाल खिचडी. दाल खिचडी बनवण्यासाठी मी अगोदरच डाळ आणि भात हा वेगळा बनवून घेतला होता. आणि हे बघा त्याच्यासाठी मी हा तडका करते. तडका म्हणजे मी एक मोठा पॅनच घेतला आहे, त्याच्यातच मी हे बनवणार आहे. आणि त्याच्यात मी 3 पळी असं तेल टाकलं आहे आणि 1 चम्मच राई, 1 चम्मच जिरं आणि थोडासा हिंगही टाकला आणि 4 ते 5 हे कढीपत्ते टाकले आहेत त्याच्यात आणि त्यांनाही चांगलं असं फ्राय होऊ दिलं. आणि मग मी एक कांदा, 2 टमाटर, 1 मिरची, आलं लसूण असे थोडंसं टेचून घेतलं आहे आणि एक गाजरही किसून घेतलं आहे. आणि हे बघा कांद्याला असं ना थोडं फ्राय करून घेते. कांद्याला याला जास्त असं ब्राऊन नाही करायचं आहे, थोडंसं असं तळू द्यायचं आहे. हे तळल्यानंतर मी त्याच्यात ना जे आलं लसूण मी टेचून घेतलं आहे ते मी याच्यात टाकणार. त्याला बी थोडंसं फ्राय झालं की मग त्याच्यात जे मी एक गाजर किसून घेतला आहे ना तो पण मी याच्यात असा टाकून देईल तळण्यासाठी आणि त्याला व्यवस्थित असं तळू देईल. कारण त्याला असं जास्त आपण व्यवस्थित तळलं की आपल्याला चव चांगली येते. तशी आपली सुरुवातच अशी फोडणी चांगली घातली तरच आपलं जे पण आपण पदार्थ बनवतो त्याला टेस्ट त्याच्यावरच अवलंबून असतो. हे बघा हे व्यवस्थित असं फ्राय झालं आहे ना, मग नंतर मी याच्यात 1 हिरवी मिरची आणि 2 मोठे असे हे टमाटर घेतले होते लाल, ते मी त्याच्यातच टाकून देणार. हे बघा तुम्ही फ्राय झालेलं बघू शकता, एकदम मस्त असं फ्राय झालं होतं. आणि याच्यात आता ती 1 हिरवी मिरची आणि 2 टमाटर मी तळायला असं टाकून देणार. तळल्यानंतर मग मी याच्यात आपले घरातले असे मसाले टाकणार. अर्धे चम्मच हे हळद, 1 चम्मच मिरची पावडर. मिरची पावडर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे, तुम्ही जास्त तिखट खात असाल तर 2 चम्मच तुम्ही टाकू शकता. आणि थोडंसं असं गरम मसाला आणि 1 चम्मच मी जिरं आणि धण्याचं पावडर असं हे टाकलं आहे त्याच्यात. आणि त्याला पण असं चांगलं असं फ्राय होऊ दिलं आहे मसाल्याला. आणि आपण डाळीचं प्रमाण हे डबल नाही घेणार आहे, म्हणजे पाणी हे डबल टाकणार आहे. आणि हे याच्यात पूर्णपणे ही डाळ मी टाकून दिली आहे. आणि याच्यात आपण आपल्याला चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि लगेच हा जो भात होता हा शिजवलेला हा भात टाकणार आणि याला चांगलं कालवून याला गॅसवर 15 मिनटं आपण वाफवू देणार. मग आपली ही बघा दाल खिचडी आपली तयार आहे. व्यवस्थित अशी मस्त खूप छान झाली होती टेस्टला पण. आणि थोडीशी मी अशी कोथिंबीर त्याच्यावर अशी टाकली, थोडीशी काय भरपूर कोथिंबीर अशी टाकली. खूप छान झाली होती माझी दाल खिचडी. आणि हे बघा एकदम छान. चला आता भेटूया नेक्स्ट डिशला. चला बाय.